नरमध्ये हार आपण बघताय हे स्थान आहे जंगलवाली माताजी. तर हे आश्रम हे बाबाजी होते. खूप सुंदर अशी बाबाजीने सेवा केली. नर्मदे हार बाबाजी. तर असा आपण हा आश्रम बघितला आहे. खूप सुंदर असं स्थान आहे. जंगलवाली माताजी म्हणून हे प्रसिद्ध आहे. झाशी घाट जबलपूर आपण बघताय. राधिकाजी पटेल. तर हा सुंदर असा हा आश्रम आणि हा सुंदर असा परिसर बघताय. हे जे इथं साध्वी राधिकाजी पटेल इथं साधना करतायत. तर हे सुंदर असे वटवृक्ष आपण बघताय आणि हे जंगलवाली माताजी यांच्या नावाने हे प्रसिद्ध आहे. तर खूप सुंदर असे हे पावन असं हे जुनी ही मंदिर आहे. खूप जुनाट असे हे ह्या परिसरातील प्रसिद्ध असे मंदिर जे झाशी घाट येथे आहे. तर हे वटवृक्ष बघू शकता. खूप सुंदर असं वटवृक्ष पडून अशा प्रकारे हे झालंय. तर हे सुंदर अशी पावन तपोभूमी आहे. नर्मदे हार. आजचा आमचा हा पुढील प्रवास सुरू झाला आहे. पुढील मार्गाने आम्ही मार्गक्रमण करतोय आणि खाली जाण्यासाठी हा रस्ता नर्मदे हार. ते दृश्य बघताय आम्ही असे चालतोय. तर हे सकाळचं दृश्य मयामधील असं धुकं हे असं धुकं रोजच असतं. गुण आलेला हा रस्ता आणि हा पूल आपण बघताय. हे झाशी घाट यात्री प्रतीक्षालय झाशी घाट. आम्ही झाशी घाट येथे आलोय आणि पुढे जाण्याचा हा मार्ग. तर हा किनाऱ्यावरून चाललेला हा रस्ता किनाऱ्याला लागणार आहे. खाली मैया वाहते. सकाळचं हे दृश्य आहे नर्मदे हार. खूप कठीण असे हे रस्ते. परिक्रमा मार्गामध्ये किनाऱ्यावरती चालताना तुम्हाला असे चालावं लागतंय. असं बघताय थोड्या अंतराने पुढं आलंय तर मयाचं असे खळखळणारं रूप आपण बघताय. मया ते खूप स्पीडने वाहते. पण होतंय असं की पुढे धुकं असल्यामुळे ते दिसत नाहीये. नर्मदे हार. आपण बघताय हे झाशी घाटजवळील दृश्य. वरून चालली ती ट्रेन आणि खाली वाहते ती मैया. सुंदर असं हे दृश्य आज सकाळचं आपण बघताय. नर्मदे हार. खाली मैया वाहते. हे मंदिर आहे. ह्या मंदिराला बघितलं आम्ही आणि वर आलोय. तर हा आहे झोजी घाट. तर झोजी घाटवरील हे दृश्य आपण बघताय. इथं जंगबलीजींचं मंदिर आणि वर बघताय तर ते भोलेनाथ. आपण दर्शनासाठी जातोय. तर हे भोलेनाथ इथं बघताय आणि खाली दिसते ती मैया. नर्मदे हर. समोरच बाबाजींची कुटिया. सकाळचं हे सुंदर असं दृश्य. आत्ताच कोहरा संपलाय आणि सूर्यदेव दिसत आहेत. तर हे सुंदर असं दृश्य आपण बघताय. मैयाच्या किनाऱ्यावरील दृश्य नर्मदे हार. आपण बघताय किनाऱ्यावरील दृश्य. खूप असे मोठमोठे दगड दिसत आहेत. खाली अशी लगेच लागून मैया वाहते आणि हे जुने दगड बघताय. हे उलथा पालथ सगळे दगडी रस्ता आहे. तर हा किनाऱ्यावरील रस्ता आपण बघताय. तर हा रस्ता आपण बघताय खूप कठीण असा हा रस्ता. आपण बघताय हे दगड मोठमोठे दगड आणि ह्या दगडामधून हा रस्ता. किनाऱ्यावरील हे दृश्य आपण बघताय. ह्या दगडाच्या मधून हे कठीण अशा रस्त्याने आम्ही चालतोय. किनाऱ्यावरील हे दृश्य आपण बघताय. नर्मदे हार. आपण बघताय हे सुंदर असं दृश्य. वरून गेलाय तो पूल आणि हा आहे बालकछार घाट जो जबलपूर जिल्ह्यामध्ये तहसील आहे शहपुरा. आणि आपण बघताय आम्ही बालभोग घेण्यासाठी वर जातोय. हे छोटीशी कुटिया. ह्या कुटियामध्ये आलोय. छोटासा आश्रम. नर्मदे हर. आ गए. तर ही छोटीशी कुटिया नर्मदे हर. तर आपण बघताय थोड्या अंतरावर आलोय आणि असा बालभोग
आम्ही घेतलाय नर्मदे हार आणि बाबाजींनी आत्ताच बालभोग दिलाय. असा हा रस्ता किनाऱ्यावरील हा आबड खोबड रस्ता आपण बघताय. असा हा आबड खोबड रस्ता, किनाऱ्यावरील हे दृश्य, खूप कठीण असा हा रस्ता आहे. नर्मदे हार असं हे मयाचं दृश्य आपण बघताय. मी मयाच्या पात्रामध्ये आहे आणि समोर बघताय तर विशाल अशी मैया अशा रूपात इथे वाहते. आपण बघताय खूप सुंदर असं हे दृश्य आहे. परिसर पूर्ण मैया असा दगड फोडून जाते. सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. जलेरी घाटाबसलं हे दृश्य आहे. गिलहरी घाट, जो सुंदर असं दृश्य मैया असा अथांग, तर हा सुंदर असा घाट, सुंदर असं हे मैयाचं विशाल असं हे रूप आपण बघताय. पूर्ण दगड फोडून मैया इथे, सुंदर हे दृश्य, खोल असं मैयाचं हे अथांग असं रूप आपण बघताय. खूप खोलवरती मैया इथे वाहताना दिसते. आपण बघताय किनाऱ्यावरील दृश्य आहे. खूप त्रास होतोय. आबड खोबड दगड धोंड्याचा हा रस्ता, खूप अशा दगड धोंड्यांचा हा रस्ता आपण बघताय. त्या रस्त्यांना किनाऱ्यावरून चालावं लागते. खूप कठीण असा हा मार्ग आहे. नर्मदे हर आपण बघताय हे सुंदर असे दृश्य आहे मैयाचं. आम्ही पोहोचतोय तर हे सिद्ध घाट, जो इकडे बघताय तर मैया अशी दगडातून वाहते. दगड फोडून मैया अशी वाहताना आपण बघताय. आणि सिद्ध घाटावरले दृश्य, आम्ही सिद्ध घाट चढतोय. नर्मदे हर. आत्ताच हे आतमध्ये राम जानकी मंदिर आहे. सिद्ध घाट येथील हा आश्रम, खूप सुंदर असा आश्रम आहे. भोजन प्रसादी झाली आहे दुपारची आणि आता पुढील रस्ता सुरू झाला आहे जबलपूरकडे पुढील मार्गक्रमण सुरू झालं आहे. नर्मदे हर. आपण बघताय मैया ह्या अशा रूपामध्ये इथे दिसते. अथांग असा दगड इथे मैयाने फोडला आहे. हे स्थान आहे सिद्ध घाट. सिद्ध घाटमध्ये वरील हे स्थान आपण बघताय, जो छपरा तहसीलमध्ये येतोय आणि जिल्हा येतोय जबलपूर. तर खूप सुंदर असं दृश्य, अथांग अशी मैया पुढे वाहताना दिसते. विशाल असा दगड फोडून मैया वाहताना आपण बघताय. नर्मदे हर. खूप सुंदर असे दृश्य आपण बघताय मैयाच्या काठावरती, आणि परिक्रमावासियांना असं अंघोळ घालीत हे पाणी येतंय. आपण बघताय हा घाट परिसर आहे. तर हा जबलपूर जवळील हा एक प्रमुख घाटापैकी हा एक घाट आहे. इथे सुद्धा वर आश्रम आहे, विश्राम सुविधा आहे. भोजन प्रसादी करून ते पुढील परिक्रमावासी निघलेले आहे. किनाऱ्यावरील हे दृश्य आपण बघताय. मायाच्या किनाऱ्यावरील हा आनंद आपण घेताय. नर्मदे हर. अशा प्रकारे किनाऱ्यावरील हा रस्ता, सुंदर असे दृश्य आपण बघताय. काठावरले दृश्य आहे. असा हा मैयाचा किनारा. सरस्वती घाट भेड़ाघाट से 1 किलोमीटर पीछे है। भेड़ाघाट पे इधर से जाने वालों की रुकने की व्यवस्था नहीं रहती है, वो उस तक पे पहुंचा। पण बघताय किनाऱ्यावरले दृश्य, असे हे चित्र मैयाच्या काठावरले दगड असं बघताय आपण. असा हा रस्ता, कठीण असा हा रस्ता. जबलपूरच्या जवळील हे जंगल बघताय आपण. खूप कठीण अशी चढाई करून वर आलोय. तर हे जंगल मार्ग, खूप अशी घनदाट झाडी आपण बघताय.
किनाऱ्यावर हे सुंदर असं दृश्य. काही अंतरावरून आलं तर हे श्री गैवीनाथा नक्षत्र आपण बघताय. हे पण एक थोड़ा दे दूं मेरा? अन्नक्षेत्र आहे. जबलपूरच्या जवळ आल्यावर असा हा एक धबधबा लागतोय. छोटासा धबधबा आपण बघताय. असाच समोर वाहती ती मैयाला लागणार हे दृश्य. असा हा रस्ता जबलपूर येथील सरस्वती घाट परिसरातील हा रस्ता आपण बघताय. असा आलेला हा मागचा रस्ता. पुढं जर बघितलं तर हा रस्ता आहे. नर्मदे हर आपण बघताय. आम्ही आत्ताच जबलपूर येथील सरस्वती घाटावर येऊन पोहोचलोय. तर असं बघताय आपण मैयाचं असं रूप. आणि मागं जर बघितलं तर असा सरस्वती घाट आहे. सरस्वती घाटाचं पौराणिक महत्त्व असं आहे, येथे मैयाचा आणि सरस्वती मैयाचा भूमिगत संगमित आहे. असा पुरातन असा हा संगम हे क्षेत्र जे मैयाच्या परिक्रमामध्ये याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर रूपामध्ये इथं मैयाचा आणि सरस्वती मैयाचा संगम आहे. याला पुराचा प्रमुख घाटापैकी हा एक घाट आहे. पहिलाच लागताना हा प्रमुख घाट लागतोय. तर इथं त्यांची तपभूमी आहे. जे जबलपूर हे पूर्ण जाबाली कृषीच्या तपभूमीवर हे शहर बसलं आहे. इथं खूप असं सुंदर किनाऱ्यामधील खूप सुंदर स्थानापैकी हे एक स्थान आहे. विशेष महत्त्व ह्या घाटालासुद्धा विशेष महत्त्व आहे. तर आपण आज येथून दर्शन करून निघतोय. तर जबलपूर येथे सरस्वती घाटावरती आहे. नर्मदे हर बाबाजी. तर हा सरस्वती घाट. तर आपण बघताय इथं ही सरस्वती घाटापाशील हे दृश्य आहे नर्मदा मैयाचं. आणि ही बुढी मैया जी इकडून येते तर आम्ही तिला क्रॉस करू शकत नाही आहे. तर अशा प्रकारे इकडून बाहेरून आम्हाला जावं लागेल. तर आम्ही इकडून चालतोय. नर्मदे हा पण बघताय बुढी मैया आहे. तर तिचं हे चित्र आम्ही आता जुन्या बुढी मैयातून तिच्या किनाऱ्यानं चालतोय. तिला आम्ही क्रॉस करू शकत नाही आहे. परिक्रमा मार्गामध्ये तिलासुद्धा क्रॉस करता येत नाही आहे. तर हे चित्र आहे जबलपूर येथील सरस्वती घाटापासून पुढे जाताना. सरस्वती घाटावरच बुढी मैया आणि मा नर्मदा मैया आणि सरस्वती मैयाचा संगम आहे. तर त्या घाटापासून डाव्या हाताला बुढी मैया आहे. तिच्या किनाऱ्यावरील हे दृश्य आपण बघताय की आपण परिक्रमा मार्गामध्ये तिलासुद्धा क्रॉस करू शकत नाही. कारण ती खूप पुराणी आहे. सगळ्यात जुनं जर असेल तर जी नर्मदा मैया ही होती. त्यानंतर ती तिकडून आली आहे नवी मैया जी जबलपूरच्या मधून गेली आहे. तर ती नवीन मैया आहे. ही जुनी जी पुरातन अशी बुढी मैया म्हणून हिचा उल्लेख होतो. तर आपल्याला हिलासुद्धा क्रॉस करता येत नाही आहे. तर अशा प्रकारे आम्ही आज असं चालतोय तिच्या काठानं. नर्मदे हर. मी बुढी मैयाच्या किनाऱ्यानं चालतोय. तर आपण बघताय खूप उंच असा हा बुढी मैयाचा किनारासुद्धा उंच आहे. खूप आपण बघू शकता. हे खाली इकडं मैया खोलवरती आहे. आणि इकडं जर बघितलं तर आम्ही टेकडानं आहोत. आणि टेकड्यावर सुद्धा हे बघताय तर हे खूप उंच असा हा बुढी मैयाचा हा परिसर आपण अशा प्रकारे बघताय. नर्मदे हर.